या ठिकाणी संत पूजन श्री माननीय आदिनाथजी भाऊ पटारे यांच्या हस्ते होणार आहे. तरी आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिस्त्वमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गंगणपते नमो नमः. सिद्धिविनायक नमो नमः. अष्टविनायक नमो नमः. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं नमो लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा कृपाळु दयाळा नमो ज्ञानेश्वरा. श्रीमन्माघनिष्ठेन कुलदेवताभिना ग्रामदेवताभिना स्नानदेवतान्मां वास्तुदेवताभिना शशिपुरदेवतान् मां वैष्णव लक्ष्मीनारायणदेवतान्मां सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सोमकञ्चेकदन्तचकपदोकजन विघ्नाशनकरदिभां गम्भीरकेतुगणा दक्ष भारतचन्द्रगोचना सर्वमङ्गले शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्कार करा. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. गोविंदाय नमः. ओम विष्णुवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. ओम अधोक्षाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम अच्युताय नमः. उपेन्द्राय नमः. हरे नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मा परमेश्वराय नमो. गोविंद गोपादाय नमो नमः. सदिच्छा भेट देण्याकरिता काल आपण ज्यांचे आशीर्वाद ऐकले महंत स्वामी प्रकाशानंदगिरी बाबांनी ज्या हनुमानगडावर साधना केली त्या हनुमानगडाची जबाबदारी ज्यांच्यावर शांती ब्रह्म भास्करगिरीजी बाबा आणि स्वामी प्रकाशानंदगिरी बाबांनी दिलेली आहे
आणि अतिशय गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व माझे परममित्र, वेळोवेळी मला सहकार्याची भूमिका त्यांच्याकडून लाभलेली आहे अशी आदरणीय परममित्र हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार संतोषजी महाराज चौधरी, हनुमानगडाचे नवीन आता महंत आहेत स्वामी प्रकाशानंदगिरी बाबांनी त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आदरणीय संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे खूप खूप आभार. तरी पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय हरिभक्तीपरायण संतोष महाराजांचा सन्मान होत आहे. महाराजांनी तो सन्मान स्वीकारावा अशी महाराजांना विनंती करतो. त्याचबरोबर आमचे दुसरे गुरुबंधू, अतिशय गोड स्वभाव ज्यांचा आहे, ज्यांनी नेहमी मला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, परमार्थामध्ये वाटचाल करत असताना पूर्णपणे ज्यांचं मार्गदर्शन मिळालं अशी आदरणीय हरिभाऊ महाराज जगताप, तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. महाराजांचा सुद्धा सन्मान पसायदान प्रतिष्ठानच्या वतीनं होत आहे. महाराजांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं अशी महाराजांना विनंती. हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज जगताप यांना विनंती आहे, आपण सन्मान घेण्यासाठी पुढे यावं. ट्रबल दे, ट्रबल त्याला बेस कमी कर, ट्रबल आणि गेन दे. या लवकर. हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज जगताप यांचा सन्मान पसायदान प्रतिष्ठानच्या वतीनं होत आहे. बंडूभाऊ शिंदे यांना विनंती आहे की आपण हरिभाऊ महाराजांचा सन्मान करावा. आज आपल्या या कार्यक्रमाकरिता परमार्थिक स्नेही आणि गुरुवर्य महंत उद्धवजी महाराजांचे एक निष्ठावान जे भक्त आहेत, आदरणीय विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब, भाऊसाहेब पोलीस पाटील, चंदूमामा जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ज्ञानेश्वर माऊली शिंदे तेही उपस्थित आहेत. हनुमान भजनी मंडळ रोज सातत्यानं आपल्या या कीर्तन सेवेकरता आवर्जून उपस्थित आहेत. मग आमच्या त्यामध्ये सर्व महिला भगिनी असतील, आमचे अशोक मामा लोखंडे असतील, त्यांचे सर्व भजनी मंडळी रोज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. आवाज वाढवतो तो आवाज कमी. वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं न जाने. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरान्ते आद्यैव मे विशतु मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कफवात पित्तये कंठावरोधन विधौ स्मरं कुतस्ते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ओम
जयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम। जयाचे जगी जन्म नामाचा झाला जयानी वास सदा नामात केला। जयाची मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार त्या श्री संत किसनगिरी बाबासी। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। सीताराम हनुमान 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 सीताराम Thank you.
आदरणीय संतोष महाराज आपल्याला अगदी मोजक्या शब्दामध्ये शुभेच्छा देतील आणि आपण कथेला आरंभ करणार आहोत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. किंवा माऊली म्हणतात ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनशी. असं बजरंगबलीचं वर्णन केलेलं आहे. असे असणारे बजरंगबली आजच्या काळामध्ये सगळ्यात जागरूक देव जर कोण म्हटलं तर प्रभू रामचंद्राचे ज्यांनी दास्यत्व केलं असे असणारे बजरंगबली महाराज. बजरंगबलीची जर सेवा केली तर काय फल मिळतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल ज्यांचं आपल्याला दर्शन झालं ते पूजनीय वंदनीय महंत स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज. ते या ठिकाणी आले, आपल्याला दर्शन या ठिकाणी दिलं, शुभ आशीर्वाद या ठिकाणी दिले. म्हणजे बजरंगबलीची सेवा केल्यानंतर दुसरं उदाहरण जर पाहायचं ठरलं तर म्हणजे आमचे अंकुश महाराज गेले 3-4 महिन्यापासून, जास्त दिवस म्हणलं तरी काही हरकत नाही, गुरुवार म्हणलं का देवघर या ठिकाणी ते दर्शनाला जाणार. सगळ्यांचं परिसरातलं श्रद्धास्थान म्हणजे आपलं देवगड आहे. आणि दुसरं शनिवार म्हणलं की ते हनुमानगडला येणार. त्यांनी माग सहज बोलता बोलता म्हटले काय महाराज बजरंगबलीची कृपा झाली, या ठिकाणी मी शनिवाराला दर्शनाला यायला लागलो आणि पहिलीच कथा मला हनुमान कथा या ठिकाणी मिळालेली आहे. कुठं झाली दहाड बुद्रुक या ठिकाणी पहिली बजरंगबलीची कथा त्यांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितली. असं सुंदर कथा या ठिकाणी चालू आहे. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पाहिलं तर तुकोबारांनी भगवंताची भेट होण्यासाठी अनेक ठिकाणी प्रार्थना केली, अनेक संतांना विनंती केली की त्या भगवंताची कृपा कशाने होईल आमच्यावर, तो देव आमच्यावर कृपा कशाने करेल. आणि मग शेवट तुकोबाराय बजरंगबलीकडे गेले आणि बजरंगबलींना विनंती केली की अशी कुठली सेवा केली तुम्ही की त्या सेवेच्या माध्यमातून त्या प्रभू रामचंद्राची तुमच्यावर कृपा झाली की नाही. शरण शरण हनुमंत या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतो. तुकोबारांनी या अभंगामध्ये ती वाट सांगितली नाही, पण तुकोबारांनी दुसऱ्या अभंगामध्ये सांगितले की दास्यत्व निकट हनुमंते पै केली म्हणून देखील रामचरण. असे असणारे बजरंगबली त्यांची सुंदर अशा प्रकारची कथा आपल्याला या ठिकाणी श्रवण करायला भेटते. आपण नक्कीच भाग्यवान आहोत. आज परिसराचा विचार केला तर माऊली ज्ञानोबरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. अनेकांनी या ठिकाणी सेवा केली आणि त्या ठिकाणी सेवा करण्याचं सद्भाग्य पूजनीय वंदनीय महंत आमचे अंकुश महाराज यांनाही या ठिकाणी लाभलेलं आहे.
तेव्हा माऊलींच्या चरणी, बजरंग बलीच्या चरणी एवढीच प्रार्थना राहील की त्यांच्याकडून भगवंताची सेवा, संतांची सेवा, बजरंग बलींची सेवा भरपूर अशा प्रमाणात त्यांच्याकडून घडावी. एवढंच नाही तर त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायू लाभो अशी बजरंग बलींच्या चरणी, माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. आदरणीय महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणेच बजरंग बलीची उपासना सुरू केली आणि अक्षरशः माऊलीच्या दारात आहे. आपल्या या 4 दिवसाच्याच कथेमध्ये माझ्या 6 कथा बुकिंग झाल्या. किती? आदरणीय आमचे श्री हरी संत सेवा चॅनल सोमनाथ भाऊ वाखोरे यांनी ज्या काही क्लिपा टाकल्या, त्या क्लिपामुळे मला या 4 दिवसात इतके फोन आले हनुमान कथेकरिता. थेट मध्य प्रदेशच्या बाउंड्री जवळून फोन आले मला. तिथं नशिराबाद आहे, तिकडं कथा येत आहे, नारायण डोहला कथा आहे, शेगावला कथा आहे. म्हणजे जवळजवळ या 4 दिवसाचा परिणाम आणि माऊलीची कृपा, तुकोबारांची कृपा, माझे गुरुवर्य महंत उद्धवजी महाराज मंडलिक बाबांची माझ्यावर झालेली कृपा, श्री संत एकनाथ स्वामी महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज मंदिरात ज्यांनी अखंड सेवा दिली, त्या एकनाथ स्वामींचे सुद्धा मला भरभरून आशीर्वाद आहेत आणि म्हणून त्यांच्याच कृपेने हे चाललेलं आहे. आज आपल्याला हनुमान कथा बघायची नाहीये, कारण आपण काल हनुमान कथेला पूर्णविराम दिलाय. आज तसं पाहिलं तर कीर्तन सेवा करायची होती, परंतु गुरुवर्यांची आज्ञा शिरोधार्य मानून उद्धवजी महाराजांनी सांगितलं, काल्याची कीर्तन सेवा करण्यापेक्षा कथा चालूच आहे ना, तर त्याही दिवशी तुम्ही कथाच करा. फक्त कथेमध्ये काल्याची सेवा, चिंतन मांडा, कृष्ण चरित्र सांगा, कथेचा सुंदर समारोप होईल आपल्या. अशी बाबांनी आज्ञा दिल्यामुळे आम्ही नियोजनात थोडा बदल केला आणि आज आपण कथेच्या माध्यमातूनच कृष्ण चरित्राकडे जाणार आहोत. भगवान कृष्ण परमात्म्याचं अलौकिक असं चरित्र आहे. कृष्ण परमात्मा कृष्ण कर्षती म्हणजे आकर्षित करणे. संतोष महाराजांना पुढे एका ठिकाणी जाणं आहे, त्यामुळे त्यांना कृष्ण कर्षती म्हणजे आकर्षित करणे. जो सर्वांचं चित्त आकर्षित करून घेतो त्याला म्हणतात कृष्ण. तसे तर पाहिले तर 2 वंश तयार झाले होते. एक आहे कुरुवंश आणि एक आहे यदुवंश. रंती देवाच्या नंतर हे 2 वंश तयार झालेले आहेत. कुरुवंशामध्ये कौरव जन्माला आले आणि यदुवंशामध्ये यादव जन्माला आले. कौरवांच्या मध्ये एकमत नसल्या कारणानं, भावाभावाचं वैमनस्य असल्या कारणानं 100च्या 100 कौरव अनितीनं संपले. म्हणून मी त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो, 100 में से 1 भी न बचा और 5 में से 1 भी न मरा. 100तला 1 सुद्धा वाचला नाही आणि 5 पांडवातल्या कुणाला धक्का सुद्धा लागला नाही. त्या कुरुवंशाची योजना एक झाली आणि एक आहे यदुवंश. या यदुवंशामध्ये एक राजा झाला, त्याचं नाव आहे देवमीड. हा देवमीड राजा, याला 2 पत्नी आहेत. एका पत्नीचं नाव आहे वैश्यवर्णा आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आहे मदीशा. या वैश्यवर्णेला 2 मुलं झाली, त्यांचं नाव आहे अर्जन्य आणि पर्जन्य. या अर्जन्य पर्जन्याला जे मुलं झाली ती म्हणजे गोकुळामध्ये नंदबाबा नावाची संतती. आणि दुसरी जी पत्नी आहे देवमेडाची, मदीशा, या मदीशेला एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे शूरसेन. या शूरसेनालाही एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे वसुदेव. वसुदेवाचा विवाह देवकी माते बरोबर झाला आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं प्राकट्य झालं. अशी कथा आलेली आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये राहिले 5 वर्ष, वृंदावनामध्ये राहिले 6 वर्ष, मथुरेमध्ये राहिले 14 वर्ष आणि द्वारकेमध्ये राहिले 100 वर्ष.
असं 125 वर्षाचं आयुष्य भगवान कृष्ण परमात्म्याचं इथं भागवतकारांनी नमूद केलेलं आहे. 125 वर्षाचं आयुष्य. आणि त्या आयुष्यामध्ये शुकाचार्य महाराज परीक्षिती राजाला वर्णन करून सांगतात की दशम स्कंधामध्ये जी कथा आलेली आहे त्या कथेमध्ये पूर्वार्धामध्ये भगवंताने 16 दैत्य मारली आणि उत्तरार्धामध्ये भगवंताने 16 दैत्य मारली. आता हे सगळे दैत्य तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर आणखी 2 दिवस वाढून घ्यावा लागतील. आपल्याकडे आज शेवटचा दिवस आहे. आपण थोड्या वेळ भगवत चिंतन करणार आहोत. भगवान कृष्ण परमात्म्याने अनेक दैत्यांचा नायनाट केलेला आहे. म्हटले एकदा काय झालं, उग्रसेन नावाचा राजा आहे आणि त्या उग्रसेनाचा भाऊ आहे देवक. हे 2 सख्खे भाऊ आहेत. या उग्रसेनाच्या पत्नीचं नाव आहे पद्मावती. ही पद्मावती गर्भवती असताना एक दिवस बागेमध्ये फुलं तोडायला गेली आणि एका द्रुमिल नावाच्या राक्षसाची सावली तिच्या गर्भावर पडली. म्हणून आजही बघा गर्भवती स्त्रियांना बाहेर जाऊ दिलं जात नाही. का? कारण या दुष्ट लोकांची सावली जर पडली तर त्याचा परिणाम गर्भावर होत असतो. किंवा लग्न झालेली जी मुलगी असेल, हळदीनं पिवळी झालेली, तिला सुद्धा काही काळ घराच्या बाहेर पाठवत नाही. कारण दुष्ट व्यक्तीची सावली पडली की मग त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर, त्या गर्भावर होत असतो. म्हणून बघा परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी शुकाचार्यांचा अवतार ज्यांना मानलं जात होतं असे परमपूज्य डोंगरेजी महाराज म्हणायचे, ते कथा करत असताना कधी समोरच्या व्यक्तीकडे पाहून कथा करत नव्हते. का? ते म्हणायचे एखादा पापी मनुष्य जर समोर बसलेला असेल ना आणि आपली आणि त्याची जर नजरेला नजर झाली ना तर आपलं पुण्य सुद्धा हिरावून घेण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये असते. ही ताकद आहे. म्हणून त्या द्रुमिळ नावाच्या दैत्याची सावली त्या पद्मावतीवर पडली आणि ब्राह्मणांनी तिला सांगितलं की तुला जो मुलगा होणार आहे तो राक्षस जन्माला येणार आहे. म्हणून त्यांनी मुलगा झाल्याबरोबर लगेच तो जोडीमध्ये ठेवण्याऐवजी त्यांनी एका पेटीमध्ये टाकला आणि तो मुलगा पाण्यामध्ये सोडून दिला. तो वाहत वाहत एका सौरी नावाच्या गावाजवळ येऊन थांबला. तिथल्या एका कोळ्याला तो सापडला. त्यानं तो मुलगा घेतला आणि शूरसेनाला दिला. शूरसेन म्हणजे कोणता? या देवमेढाच्या दुसऱ्या पत्नीपासून झालेला, म्हणजे वसुदेवाचा बाप. शूरसेनाला नेऊन दिला. त्या शूरसेनानं त्याला लहानचं मोठं केलं आणि त्याचं नाव ठेवलं कंस महाराज. या कंसानं बालवयामध्ये असताना साधना सुरू केली आणि साधना सुरू केल्यानंतर तपश्चर्याच्या बळावर, मी कालच एक वाक्य बोललो, दुष्टांचं बळ वाढलं की ते सज्जनाच्या उपद्रवाला कारण ठरत असतं. आणि सज्जन काय करतात? आपल्या सज्जनतेमध्ये गुरफडून गेलेले असतात. मग हे दुष्ट लोक सज्जनांवर मात करतात आणि त्या सज्जनांची संस्कृती नष्ट करतात. याच्यावर मी तुम्हाला उदाहरण दिलं काल ग्रीक संस्कृतीचं. हे ग्रीक नष्ट झाले. रानटी रोमन लोकांनी हल्ला केला आणि संपूर्ण ग्रीक नष्ट झाले. का बोलतोय मी हे सगळं? या कंसानं सुद्धा तेच केलं. या कंसानं तपाचं बळ वाढवलं आणि त्याला जेव्हा कळालं त्याच्या बापानेच त्याला पाण्यामध्ये सोडून दिलंय, त्यानं मथुरा नगरीवर आक्रमण केलं आणि मथुरा नगरीला परास्त करून आपल्या सख्या बापाला बंदीखान्यात टाकलं. सख्खा बाप बंदीखान्यात टाकलाय. यज्ञ मोडले, कथा कीर्तना बंद केली, गोहत्येला प्रोत्साहन देऊ लागला. त्यानं साधना केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर ब्रह्मदेवाला म्हणू लागला मला अमर करून टाका. ब्रह्मदेव म्हटले बाबा कंसा, आता तसली स्कीम बंद झाली, दुसरं काहीतरी माग, ज्याला वरदान देतो आम्ही ते आमच्याच मुळावर उठतात. भगवान शंकरांना भस्मासुराला वरदान दिलं, तो भगवान शंकरजीच्याच मुळावर उठला. ते जमणार नाही दुसरं माग, म्हणे मग मला अजय करून टाका. ब्रह्मदेव म्हटले तथास्तु. जात असताना त्याला परशुरामजी महाराज भेटले.
परशुरामजी महाराजांनी त्याला आपलं धनुष्य दिलं आणि सांगितलं, कंसा, हा धनुष्य तुला तुझ्या मृत्यूची आठवण करून देईल. आणि आता मात्र तो कंस अतिशय उन्मत्त झाला. भागवतकार वर्णन करतात, उन्मत्तपणाने वागत असताना या कंसाचा चुलता देवक आहे. या देवकाला 7 मुली आहेत. त्याच्यातली 6 मुली रोहिणी, पौरवी, इला, भद्रा, मारिशा, रोचना या 6 मुली वसुदेवाला दिलेल्या होत्या. हे पाठ करून ठेवावं लागतं, एवढं सोपं नाहीये, अभ्यासाशिवाय नाही जमत. एखाद्याला विचारा ब्रह्मदेवाच्या मुलांची नावं काय, एका दमात सांगता आलं पाहिजे हो. अत्री, मरीची, अंगिरा, पुलह, पुलस्त्य, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष, नारद आणि 11वी सरस्वती. हे का नाही? याच्याकरता चिंतन करावं लागतं, याच्याकरता मनन करावं लागतं. एवढं सोपं नाही, अभ्यासानंच जमतं हे. आणि भगवत कृपेनं हे शक्य होतं. पौरवी, रोहिणी, इला, भद्रा, मारिशा, रोचना या सगळ्या देवकाच्या मुली आहेत. या 6 मुली वसुदेवाला दिलेल्या होत्या. आणि आता 7वी देवकी उपवर झालेली होती. आता देवकीच्या विवाहाकरता कंस हा वर शोधू लागला, पण कंसाला योग्य वर मिळेना. शेवटी कंसानं मनामध्ये विचार केला, आपल्या पहिल्या 6 बहिणी वसुदेवाला दिलेल्या आहेत, ही देवकी सुद्धा आपण वसुदेवालाच देऊन टाकू. वसुदेवाकडे गेला आणि म्हणू लागला, माझ्या बहिणी बरोबर विवाह करा. वसुदेवानं हात जोडून सांगितलं, बाबा रे, पहिल्या 6 आहेत मला, आता इच्छा नाही माझी. म्हणे नाही करणार तर मग तुम्हाला जीवेच मारणार. तलवार घेतली आणि मारायला धावला. वसुदेवानं विचार केला, या पाप्याच्या हातून मरण्यापेक्षा लग्न केलेलं बरं. म्हणून वसुदेवजी महाराजांचा विवाह देवकी माते बरोबर झाला. कंसानं देवकीचा विवाह थाटामाटात पार पाडून दिला. भागवतकार वर्णन करतात, कंसानं आपल्या बहिणीला लग्नामध्ये ज्या भेट वस्तू दिल्यात ना, 400 हत्ती सुवर्ण अलंकाराने युक्त दिले, 1500 घोडे दिले, 200 दासी दिल्या आणि 1800 रथ कंसाने आपल्या बहिणीला हुंड्यामध्ये भेट दिलेली आहे. आणि ज्या वेळेला कंस स्वतः आपल्या बहिणीच्या वरातीमध्ये घोडे चालवण्याकरता रथामध्ये बसलाय, वाजत गाजत ती वरात निघालेली आहे. आणि वरात जात असताना अचानक आकाशामध्ये विजांचा कडकडाट व्हायला लागला. विजांचा कडकडाट झाल्याबरोबर आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने कंसाला सांगितले, कंसा, अरे काय वरात फिरवते, अरे या देवकीच्या पोटी येणारा 18 मुलगा तुला मारणारा असणार आहे. आकाशवाणीने सत्य घटना सांगितली आणि कंसाला कळालं, हिच्या पोटी जर मारणारा मला असणार आहे तर मग आता हिला जिवंत ठेवायचंच कशाला. खडग घेतले आणि आपल्या बहिणीला मारायला धावला. वसुदेवजी महाराजांनी हात पकडला आणि सांगितलं, कंसा, अरे ती आपला स्त्री आहे, तुझी बहीण आहे, अरे तिला मारू नकोस. तिला जेवढी मुलं होईल ना तेवढी तुला देऊन टाकून आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेवू. वसुदेवजी महाराजांना आणि देवकी मातेला बंदीखान्यामध्ये ठेवण्यात आलं. आणि बंदीखान्यामध्ये राहत असताना त्यांना तिथं पहिला मुलगा झाला. मुलगा झाल्याची बातमी जशी कंसाला कळाली तसा कंस धावत पळत आला आणि त्या मुलाला उचललं. पण तो मुलगा आपल्या मामाकडे बघून हसू लागला. कंसालाही त्याची दया आली आणि म्हणून कंसानं त्याला सोडून देण्याचा निर्णय केला की या निष्पाप बालकाला का मारावं, कारण मला मारणारा तर 8वा आहे ना, मग हा पहिलाच मुलगा आहे. पण तेवढ्यामध्ये एका महात्म्याचं आगमन झालं. महाराज, नारायण 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 नारायण
नारदजी महाराजांचं आगमन झालं आणि नारदजी महाराज कंसाला म्हणू लागले, कंसा अरे बाबा काय करतोयस? कंसानं सांगितलं, देवकीच्या पोटी 8वा येणारा मला मारणार आहे आणि हा मुलगा जन्माला आलाय, पण तो माझ्याकडे पाहून हसतोय, जणू मला मामा मामा म्हणतोय, या निष्पाप लेकराला का मारावं? नारदजी महाराजांनी हातामध्ये गुलाबाचं फूल घेतलं आणि सांगितलं, कंसा सांग या गुलाबाच्या फुलातली पहिली पाकळी कोणती आहे? कंसाला ती पहिली पाकळी सांगता आली नाही आणि मग कंसाच्या ध्यानात आलं नारदजी महाराजांना काय म्हणायचंय. जशी गुलाबाच्या फुलातली पहिली पाकळी सांगता येत नाही, ती कुठलीही असू शकते, तसं 8वा जन्माला येणारा मुलगा 1 नंबरला येऊ शकतो, 8वा मुलगा 2 नंबरला येऊ शकतो. मग काय करू? पुण्य सारावया भेटे देव ऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. मग नारदजी महाराजांनी सल्ला दिल्याबरोबर कंसानं त्या मुलाला उचललं, गर 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 फिरवलं आणि शिळेवर आपटून मारलं. 6 मुलं कंसानं मारली हो. 7वा मुलगा जन्माला आला. आता याच्यातही एक वेगळा भाव आहे. कंस म्हणजे कोण? कंस म्हणजे अहंकार. अहंकाराने काय केलंय? वसुदेव आणि देवकी म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. या अहंकाराने श्रद्धा आणि विश्वास नावाचे वसुदेव देवकी हृदयरूपी कारागृहामध्ये डांबून ठेवलेले आहेत. आणि त्या ठिकाणी श्रद्धा आणि विश्वास नावाच्या वसुदेव देवकींना या कारागृहामध्ये पहिले 6 मुलं झाली. ती 6 मुलं म्हणजे षडविकार. षडविकार कंसानं मारले. 7वा मुलगा जन्माला आला. 7वा मुलगा म्हणजे ज्ञान आहे. आणि शास्त्र सांगतंय, ज्ञानेन मोक्ष वशमानयन्ते. ज्ञानानेच मोक्ष मिळतो. ज्ञान देवा तू कैवल्यम. ज्ञान जन्माला आलं की मोक्ष आपोआप येत असतो. 7वा गर्भ ज्ञान रूपानं जन्माला आला. 7वा मुलगा ज्ञान जन्माला आलं आणि ज्ञान जन्माला आल्याबरोबर भगवंतानं तो योग मायेनं रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. रोहिणी अचानक गर्भवती झाली. रोहिणीने विचार केला, आता समाज काय म्हणेल? समाज नावं ठेवायला लागला. हिचा पती वसुदेव तर बंदी खाण्यात आहे, मग ही गर्भवती कशी झाली? रोहिणीला तो कलंक सहन झाला नाही. तिने स्वतःची चिता रचली
त्या अग्नीमध्ये उडी टाकणार तेवढ्यामध्ये विजांचा कडकडाट झाला आणि आकाशवाणीद्वारा आकाशवाणीनं सांगितलं रोहिणी निष्कलंक आहे, तिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो गर्भ वसुदेवाचाच आहे. आणि जेव्हा हे समाजाला कळालं, कालांतराने रोहिणी प्रसूत झाली. भाद्रपद शुद्ध षष्टीला रोहिणीला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव राम ठेवण्यात आलं. तो बलाने अधिक असल्या कारणाने त्याला बलराम असं म्हणण्यात आलं. आता शांडिल्य ऋषींना बोलावलं, परंतु झालं असं, बलरामजी महाराज डोळे उघडत नव्हते. डोळे का उघडत नाही? शांडिल्य ऋषींनी त्याची पत्रिका पाहिली आणि सांगितलं, अरे हा काय सामान्य नाही, हा शेष नारायण आहे. आणि ज्या अर्थी शेष नारायण प्रगट झालाय त्या अर्थी त्या शेषावर विराजमान होणारा भगवान सुद्धा लवकरच प्रगट होणार आहे. आणि महाराज आता त्या भगवान परमात्म्याच्या येण्याची वेळ आलेली आहे. इकडं गोकुळामध्ये सुद्धा गोकुळवासियांनी व्रत केलेलं होतं. आपल्या नेवाशामध्ये असं कधी घडलंय का करायताई? एखाद्याला मुलगा भावा म्हणून अख्ख्या नेवाशा गावानं उपवास करावा? नाही घडलं ना? मग या गोकुळात घडलं होतं. ती नंद बाबाला आणि यशोदा मैयेला मुलगा भावा म्हणून संपूर्ण गोकुळ वासियांनी व्रत केलं होतं. एक दिवसाचं नाही, एक वर्षाचं व्रत केलं होतं. निर्जला एकादशीचं व्रत. वर्षामध्ये जेवढ्या एकादशी यायच्या त्या प्रत्येक एकादशीला संपूर्ण गोकुळवासी निर्जला राहायची महाराज. अन्नाचा कण घेत नव्हते. आणि ते व्रत केल्यामुळे त्या व्रताची सांगता होती. व्रताची सांगता असताना काही साधू संत ब्राह्मण मंडळी आले आणि नंद बाबाला यशोदा मैयेला ते आशीर्वाद देत होते, पुत्रवती भव. नंद बाबा यशोदा मैया म्हणत होते, बाबा अहो आता आमचं वय 99 वर्षाचं झालं, आता कुठं या वयात आम्हाला मुलगा होत असतो का? पण ब्राह्मणांनी दिलेला आशीर्वाद होता महाराज. नंदाच्या घरी त्याच्या 2 बहिणी आलेल्या होत्या, नंदा आणि सुनंदा. यशोदा मैयेला दिवस गेले आणि आता ती सुनंदा यशोदा मैयाची सेवा करण्याकरता तिथं आलेली होती. इकडं मथुरेमध्ये वसुदेव आणि देवकी माता बंदी खाण्यामध्ये असताना अचानक असा चमत्कार घडला. 8 वर्षाची भगवान परमात्म्याची मूर्ती त्या बंदी खाण्यामध्ये प्रगट झाली. अयोगी संभव भगवान परमात्मा बंदी खाण्यामध्ये प्रगट झाला. बंदी खाण्यामध्ये आल्यानंतर वसुदेवजी महाराज म्हणू लागले, देवा अरे आमचा मुलगा होऊन तू जन्माला येणार होता, तू तर आमचा बाप होऊन जन्माला आला. अरे कोण तुला आमचा मुलगा म्हणेल? 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. भगवान परमात्मा वसुदेवजी महाराजांना सांगतात की महाराज बाबा मला तुम्ही आता इथं ठेवू नका, मला कुठं घेऊन चला? No!
जात असताना भगवंताने सांगितलं, हे वसुदेवजी महाराज, मी तुम्हाला मागच्या जन्माची आठवण करून देणार आहे. तुम्ही मागच्या जन्मी सुतपा आणि पृष्णी गर्भ होता. मी तुमच्या पोटी पृष्णी गर्भ रूपाने अवताराला आलो. नंतर तुम्ही कश्यप आणि अदिती झालात. मी तुमच्या पोटी वामन रूपाने अवताराला आलो. आणि आता तुम्ही वसुदेव देवकी झालात. मी तुमच्या पोटी कृष्ण रूपाने अयोनी संभव अवताराला आलोय. मला आता इथं ठेवू नका. वसुदेवजी महाराजांनी वेळ कमी असल्यामुळे लवकरच भगवंताला उचललं. वसुदेवजी महाराज गोकुळामध्ये जातायत. त्या ठिकाणी जन्माला आलेली माया तिला घेतायत, भगवंताला तिथं ठेवतायत आणि मायेला घेऊन येतायत. आल्याबरोबर सगळी काही कुलप व्यवस्थित लागली. आणि जेव्हा माया रडायला लागली, रडे माया करी अकांत, नामा म्हणे उठती दूत. लगेच दूत धावत धावत कंस महाराजांकडे गेले आणि कंसाला सांगू लागले, महाराज 8व्या जन्माला आला, 8व्या जन्माला आला. कंस महाराज धावत पळत आले आणि आल्यानंतर त्याला उचललं, कर 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 फिरवलं आणि फिरवून आपटणार एवढ्यात ती हातातून निसटली आणि आकाशामध्ये जाऊन कंसाला आकाशवाणीनं सांगितलं, अरे कंसा, आकाशवाणीनं सांगितलं, अरे कंसा, मला काय मारतोस? अरे तुला मारणारा तर माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलाय, त्याला मार, मग कळेल तुला पापाचा बाप कोण असतो ते. भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आला. तसं जर पाहिलं तर तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कृष्णाचा जन्म झाला कुठं? मथुरे. आणि तुकोबराय म्हणतात कुठं? कृष्ण गोकुळी जन्मला. मग हे असं का? त्याचं कारण वसुदेव देवकीच्या नंतर तो सर्वप्रथम गोकुळवासियांनीच पाहिला, म्हणून कृष्ण गोकुळी जन्मला. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा जन्म झाला, यशोदा मैया निद्रिष्ट आहे. सुनंदा जवळ गेली आणि पाहते तर बाळ खेळतय. यशोदा मैयेला आनंद झाला आणि आपण बातमी आपल्या भावाला द्यावी, 99 वर्षाचा माझा भाऊ आणि म्हातारपणाला मुलगा झाला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात बघा, वयसेचिया शेवटी. ऐका नाही, थोडा स्पर्श करून गेलं म्हणजे तुम्हालाही बरं वाटतं जरा. वयसेची या शेवटी, आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये मुलगा झाला आणि मग धावत पळतच गेली आपल्या भावाला निरोप द्यायला. भैया, अरे ओ भैया, लाला भाऊ, लाला भाऊ. नंद बाबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही हो. म्हातारपणामध्ये मुलगा जन्माला आला आणि जशी गावामध्ये वार्ता पसरली, तशा सगळ्या गोपिका भगवंताला पाहण्यासाठी गोकुळामध्ये येऊ लागल्या. सगळ्या गोपिका. गोपी म्हणजे काय? भगवंताच्या दर्शनाची उत्कट लागलेली इच्छा, तिला म्हणायचं गोपी. सर्व इंद्रियांच्या माध्यमातून भगवंताकडे पतन करणारी जी वृत्ती आहे ना, तिला म्हणतात गोपी. या सगळ्या गोपिका भगवंताला पाहायला येऊ लागल्या महाराज. मग प्रत्येक जणी वेगवेगळ्या प्रकारानं खेळण्या आणायला लागल्या आणि भगवान परमात्म्याला पाहण्याकरिता तिथं आनंद उत्सव साजरा होऊ लागला. पण घडली घटना अशी, भगवान अष्टमीला प्रगट झाली, अष्टमीला. आणि चतुर्दशीला एक विलक्षण घटना घडली. कंसाला इकडे कळालं, मला मारणारा गोकुळामध्ये जन्माला आलाय. कंसानं तातडीची बैठक बोलावली आणि त्या बैठकीमध्ये सर्व राक्षसांना बोलावलं. मला मारणारा पंचक्रोशी कुठंतरी जन्माला आलाय, त्याला जो मारेल त्याला राज्यामधला काही हिस्सा देण्यात येईल.
अशी कंसानं दौंडी दिल्याबरोबर अचानक सर्वांच्या कानावर शब्द येऊ लागले. धप 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 आवाज यायला लागला. सर्वांच्या नजरा त्या दिशेने वळल्या आणि पाहतायत तर बरा मोठा धिप्पाड देह होता. प्रचंड केस वाटलेले होते, डोकं विंचरलेलं नव्हतं. अतिशय काळ्या कुट्ट अवस्था, विचित्र अवस्थेत असणारी एक मावशी त्या ठिकाणी येताना दिसली. कोणत्या मावशी होत्या? तुमचा नेवासकरांचा परिचय आहे? पुतना मावशी होत्या त्या. आणि महाराज पुतणीला पाहिल्याबरोबर कंस म्हणतो, अगं पुतना आलीस होय, ये ये ये, तुझी वाटच बघत होतो. पुतणीनं विचारलं, कशा करता ही सभा? म्हणे माझा शत्रू जन्माला आलाय, त्याला मारण्याकरिता. पुतना म्हणते, अरे दादा, अरे आत्ता जन्माला आलेले लेकरू, त्याला मारायला कशाला एवढे मोठे दैत्य लागतात रे? अरे लहान लेकराला नरड्याला नख दिलं तरी मरत ते. त्या काळातलं म्हणी आहे, केसानं गळा कापला, आहे का ना, जुन्या काळातला. अरे त्याला मारायला काय लागतं रे? मी जाते म्हणे त्याला मारायला. आणि पुतणीनं भगवंताला मारण्याकरिता विडा उचलला हो. आणि पुतना भगवंताला मारण्याकरिता गोकुळामध्ये आली महाराज. पण ती आपल्या मूळ स्वभावात नाही आली, मूळ स्वरूपात नाही आली. ती एका अप्सरेचं रूप घेऊन आली. नामदेवराय बोलतात, पुतना भगवंताला मारण्याकरिता आली हो. पुतना शब्दाचा अर्थच आहे, पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्याकडे पवित्रता नाही तिला काय म्हणायचं? पुतना. आपलं हे शरीर सुद्धा कसं आहे? अपवित्रच आहे. मग याला सुद्धा काय म्हणायचं? पुतनाच म्हणायचं. याला पवित्र करण्याचे दोनच मार्ग आहेत. एक, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, आणि ते नसल तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. आणि या दोनही गोष्टी ज्याच्याकडे नाहीत त्यानं समजून घ्यायचं आपली पुतना अपवित्र आहे. पुतना देवाला मारायला येताना तिच्या मूळ स्वरूपात आली नाही, ती अप्सरेचं रूप घेऊन आली होती. कशाचं? अप्सरेचं रूप घेऊन. आणि हे पुतनेचं ऐकत असताना मी नुसतं पुतनेच सांगतोय असाही मनात भाव धरू नका. अशा बऱ्याच पुतना आहेत, अशा बऱ्याच पुतना आहेत की त्या अप्सराच होऊन येतात. पण जेव्हा घर फोडतात तेव्हा कळतात घरात पुतना शिरली होती आपल्या, का नाही? माझं वाक्य नाही, एका मोठ्याच्या मुखातलं वाक्य सांगू का? माऊली वैकुंठवासी निवृत्ती बाबा वक्ते पंढरपूरकर यांच्या मुखातलं एक वाक्य सांगतो. ते असं म्हणायचे, बाबा
आपण लग्न करत असताना काय पाहून लग्न करतो? तुमचे झालेत ना? काय पाहून लग्न केलं तुम्ही? मी ज्या मुली बरोबर लग्न करतोय ती ज्ञानेश्वरीचं पारायण करेल, गाथा वाचेल, कथा ऐकेल, असं पाहून लग्न केलंय का रंगारूपाला भाळून लग्न केलंय? रंगारूपाला भाळून. निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे, एक वाक्य माझं ध्यानात ठेवा, काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जादा चावती. असं ते म्हणायचे. मी फक्त त्यांचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलंय. माझ्यावर कुणी आक्षेप घेऊ नका, हे त्यांचं वाक्य आहे बुवा. ही पुतना आहे. पुतना देवाला मारायला आली आणि देवाला मारायला आल्यानंतर तिने अप्सरेचं रूप घेतलं. यशोदा मैयेकडे आली आणि मैयाला म्हणू लागली, यशोदे अगं दरवाजा उघड, मी आले. यशोदेनं दरवाजा उघडला. कोण बाई, कुठून आली? मला ओळखलं नाही. अगं तुझी बहीण. म्हणे कसं काय? अगं काय सांगू, तुझ्या जन्माच्या अगोदर माझं लग्न झालंय आणि तुझा जन्म झाला, पण माझा नवरा असा खट्याळ मिळाला, तुझ्याकडे येऊ दिलं नाही. तुझ्या बारशाला नाही तुझं लग्न ठरलं, तेव्हाही लग्नाला नाही. पण आता तुला मुलगा झालाय, माझा नवरा माझ्या मुठीत आहे आता, म्हणून मला यायला मिळालं. आता पुतणीला माहिती, यशोदा मैयाला माहिती नाही. बरं आली तर ये. यशोदा मैयाला म्हणू लागली, का ग तुला मुलगा झाला, दाखव मला. यशोदा मैया विचार करते, नंद बाबा मथुरेला गेलेले आहेत कर भरण्याकरिता, कारण त्यावेळेला कंसाकडे टॅक्स भरण्याचा एक रूल होता, प्रथा होती. मग नंद बाबाला येईपर्यंत हिला मूल न दाखवलेलं बरं. म्हणे झोपलेला आहे, नंतर दाखवते. भगवान इकडे विचार करतायत, बोहनीचं गिराईक आलं आणि माझी आई नाही म्हणते. भगवंतानं तिकडे रडायला सुरुवात केली. पुतना म्हणते, अगं जागच आहे की, दाखव ना. आणि मग ना इलाज झाला. यशोदा मैयेने मुलगा त्या पुतणीच्या हातात दिला. पुतणीनं आतापर्यंत काय केलं? सगळ्या मुलांना उचलायचं, एका कोपऱ्यात जायचं. आपल्या स्तनामध्ये कालकूट नावाचं विष भरून आलेली होती, त्या मुलांना विष पाजायचं आणि मुलं एका क्षणात मरायची. देवालाही तसंच उचललं, एका कोपऱ्यात गेली आणि भगवंताला विष पाजण्याकरिता स्तनपान करू लागली. भगवंताने स्तनपान करत असताना डोळे बंद करून घेतले. भगवंताने डोळे का बंद केले? कारण भगवान म्हणतात, माझे हे दोन डोळे म्हणजे चंद्र आणि सूर्य आहेत, म्हणून हिच्या समोर चंद्र आणि सूर्य माझे डोळे आहेत ना, मग आपण हिला का पाहावं? डोळे बंद केले. दुसरं कारण डोळे का बंद केले? ही मला स्तनपान करणार आहे, म्हणजे ही माझी आई होणार आहे, म्हणून डोळे बंद केले. तिसरं कारण डोळे बंद का केले? भगवान आपल्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडातल्या जीव जंतूला डोळे बंद करून सांगत होते, काळजी करू नका, विष मीच पिणार आहे आणि मीच पचवणार आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्यांची सांत्वना करत होते. तिसरं चौथं कारण डोळे बंद का केले? भगवान विचार करत होते, याच्या अगोदर कुणी कुणी विष पिलेला आहे. पहिला नंबर लागला भगवान शंकरजीचा. म्हणून भगवान शंकरजीला स्तवन करून म्हणत होते, तुम्ही जसं विष पचवलं, मलाही ते विष पचवण्याकरता सामर्थ्य द्या, ताकद द्या, म्हणून डोळे बंद केले. पाचवं कारण डोळे का बंद केले? ही मागच्या जन्मातली कोण आहे ते बघत होते. ही मागच्या जन्मातली बळीराजाची कन्या रत्नमाला आहे. ज्या वेळेला भगवान वामन अवतारामध्ये गेले आणि ज्या वेळेला बळीला दारामध्ये जाऊन दान मागू लागले, त्यावेळेला या रत्नमालेनं त्या बटू रूपाला पाहिलं आणि या रत्नमालेच्या अंतकरणामध्ये असा भाव जागृत झाला की यानं माझ्या पोटी जन्माला यावं. आणि म्हणून भगवंताकडे पाहून तिच्या स्तनाला पाना फुटला. कौमारी अवस्थेमध्ये असताना पाना फुटला आणि तिनं आपला मुलगा व्हावा ही इच्छा व्यक्त केली. भगवान परमात्म्यानं अंतकरणातून सांगितलं, काळजी करू नको, आता मी 8 वर्षाचा असल्यामुळे आता मी स्तनपान करू शकत नाही, पण मी पुढच्या जेव्हा अवताराला येईल ना, तेव्हा नक्की तुझं स्तनपान करेल. आणि जेव्हा देवानं बळीला पाताळात घातलं, त्यावेळेला रत्नमालेला राग आला, माझ्या बापाला यानं पाताळ लोकात घातलं. त्या रत्नमालेनं सांगितलं, असा मुलगा जर मला जन्माला आला तर त्याला दूध नाही, त्याला विष पाहिजे म्हणे.
भगवान म्हणतात काळजी करू नको, तुझं विषही प्यायला मी दुसऱ्या जन्मात येणार आहे. आणि तेच भगवान परमात्मा आणि तीच रत्नमाला पुतना झाली आणि भगवान परमात्म्यानं तिचं विष प्राशन केलेलं आहे. विष प्राशन करत असताना भगवंताने अगोदर दूध प्राशन केलं, नंतर विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं. आणि जेव्हा पुतनेचे पंचप्राण खेचायला सुरुवात केली ना, पुतना मोठमोठ्यानं ओरडायला लागली, सा मुंच मुंच अलविती प्रभाशिनी, सोड 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 म्हणायला लागली. भगवान परमात्मा सांगतात, अगं मी एक तर कुणाला धरत नाही आणि धरलं तर मी सोडत नाही, प्राणानिशी आपलं करून घेतो. ती पुतना भगवंताला घेऊन पळायला लागली, दूर अरण्यामध्ये गेली आणि धार खाली कोसळली. कोसळल्याबरोबर सगळे गोकुळवासी धावत आले आणि पाहिलं तर भगवान परमात्मा पुतनेच्या छातीवरती खेळतोय. भगवंताने आपला मुक्का दे धनातन दे धनातन दे धनातन त्या पुतनेच्या छाताडावर मारायला सुरुवात केली. त्या पुतनेचे पंचप्राण खेचून घेतले आणि जेव्हा सगळे गोकुळवासी आले, सर्वांनी पाहिलं तर पुतना मरून पडलेली आहे. भगवंताला लवकरच सगळ्यांनी खाली घेतलं, पुतनेचे तुकडे तुकडे केले आणि त्या पुतनेला पेटवून दिलं. म्हणतात त्या पुतनेचं शरीर 6 महिन्यापर्यंत जळत होतं आणि तिच्या शरीराचा सुगंध सुटला होता. का सुगंध सुटला माहितीये? अरे ज्याला भगवंताचा संग झाला त्याच्या शरीराचा दुर्गंध येईलच कसा हो. त्या पुतनेला भगवंताचा संग झाला, तिच्या संपूर्ण शरीरातून सुगंध बाहेर येत होता. आणि भागवतकार वर्णन करतात, शुकाचार्य म्हणतात, आपल्या आईला जो मोक्ष दिला ना देवानं, तोच मोक्ष या पुतनेला दिला. भागवतकार सांगतात, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पायय दप्य साध्वी लेभे गतिम धातृचितांततोन्यम कमवा दयालुम शरणम व्रजे.